आपण व्यवसाय केला पाहिजे, कारण की जॉब करून कितीही केलं तर तुम्ही तेवढी प्रगती करू शकत नाही जे व्यवसायात करू शकतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःची प्रगती केली तर स्वतःची प्रगती बरोबर आजूबाजूच्या लोकांची प्रगती होतेच, परंतु ज्या देशाच्या लोकांची प्रगती झाली तो देश निश्चितच प्रगती पथावर जातो. मी राजेश पद्मसिंग सोळंकी, माझा मिराज इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचा व्यवसाय आहे. माझं बालपण गेलं वाणगाव ह्या छोट्याशा गावामध्ये, जिथे आदिवासी लोकांची वस्ती होती. हे डहाणूच्या जवळ हे गाव आहे. आणि प्राथमिक शाळेत माझं शिक्षण झालं मराठी मीडियममध्ये मी शिकलो. माझे वडील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITIमध्ये टीचर होते आणि त्यामुळे त्यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे सगळीकडे ट्रान्सफर व्हायची. तर ज्यावेळेला मी 1ली ते 9वीमध्ये होतो त्यावेळेला त्यांची ट्रान्सफर तिथे असल्यामुळे माझं बालपण तिकडे गेलं. अदरवाईज मूळचा मी मालेगाव येथील, मालेगावच्या जवळील खायदे ह्या गावचा. तर वाणगावमध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिक्षण चालू असताना आणि आजूबाजूचा सर्वच परिसर म्हणजे गरिबीतून वाढलेली सगळी मुलं होती, आदिवासी मुलं होती. त्यामुळे तिथे आमच्या पूर्ण मला आठवतंय की 9वीपर्यंत आम्ही पायात चप्पलसुद्धा कधी घातली नाही. पण तरीसुद्धा चप्पल नाही आहे त्याचीसुद्धा उणीव कधी वाटली नाही, कारण की कोणाकडे चप्पल नसायची. आणि असंपर्यंत आमचं 9वीपर्यंतचं शिक्षण मराठी मीडियममध्ये चालू होतं. आणि त्याच्यानंतर वडिलांची ट्रान्सफर झाली अंबरनाथ येथे मुंबईच्या जवळ, आणि आम्ही उल्हासनगर येथे राहायला आलो. वाणगाव येथील घर आमचं हे अतिशय 10 बाय 10ची छोटीशी रूम, वरती पत्रे आणि खाली जमीन, आणि ती शेणाने सारवायला लागायची. त्यामुळे उल्हासनगरला गेल्यावर तिथल्या घराला टाईल्स होत्या, ह्याच्यामुळेच आम्हाला फक्त उल्हासनगरला जाण्याचा आनंद होता. पण उल्हासनगरला गेल्यानंतर एक जाणवलं की शहरामध्ये तिथे मैदानं नव्हती, त्यामुळे आमचं खेळ आणि बालपण हरवलं म्हणू शकतो आपण. पण त्याच्यानंतर एक झालं की पुढची कॉम्पिटिशन कळली, लोक कुठे गेलेले आहेत, कुठेपर्यंत लोकांची प्रगती झालेली आहे, उंच उंच बिल्डिंगी दिसल्या, आणि आपल्याला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे ही एक मनात इच्छा निर्माण झाली. आणि माझे वडील मला लहानपणापासून सांगायचे, कारण वडील जॉब करत असताना त्यांच्या एका मित्राने व्यवसाय केला होता, आणि त्या मित्राची प्रगती बघून वडील म्हणायचे की आपण व्यवसाय केला पाहिजे, कारण की जॉब करून कितीही केलं तर तुम्ही तेवढी प्रगती करू शकत नाही जे व्यवसायात करू शकतो. त्यामुळे माझ्याही डोक्यात होतं की आपण व्यवसाय करावा. कसला व्यवसाय करायचा, काय करायचा याच्याबद्दल कसलीही कल्पना नव्हती. 10वी झाली, त्याच्यानंतर 12वी केली मी, आणि त्याच्यानंतर वडील म्हणाले की टेक्निकल एज्युकेशन केलं तर उत्तम. तशी माझी आवड मात्र इतिहासामध्ये होती. इतिहासामध्ये मी पूर्ण शाळेमध्ये पहिला नंबर असायचा माझा. ऑलमोस्ट मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे. परंतु इतिहास या सब्जेक्टमध्ये करिअर केल्यानंतर कदाचित व्यवसाय करायला डिफिकल्ट जाईल असा माझा सुद्धा अंदाज होता, वडिलांना सुद्धा तसं वाटलं. म्हणून आम्ही टेक्निकल चा अभ्यास करण्याच्या दृष्टीने पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो. तिथे त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स या विषयाला सगळेच जण प्राधान्य देत होते, आणि मीही बाकी काही माहिती नसल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. परंतु तिथे गेल्यानंतर कळलं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये माझा नंबर लागला नाही आहे, आणि मग तिथली दुसरी ब्रँच इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये माझा नंबर लागला. त्यावेळी मला इन्स्ट्रुमेंटेशन काय आहे बिलकुल म्हणजे काही माहिती नव्हतं. आणि खरं सांगायचं म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशनचा पूर्ण डिप्लोमा 3 वर्षाचा कंप्लीट केल्यानंतर सुद्धा मला इन्स्ट्रुमेंटेशन काय आहे हे कळलं नाही. पण त्याच्यानंतर हे तर नक्की होतं की मला व्यवसाय करायचा, पण व्यवसाय असंच करू शकत नाही. त्यासाठी भांडवल पाहिजे, अनुभव पाहिजे, काय करायचं ते कळलं पाहिजे. बरेच विचार येत होते कसला करता येईल, काय करता येईल. पण आधी मग अनुभव ॲटलिस्ट इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपण शिकलो आहोत, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी काम करायला पाहिजे, म्हणून मी जॉब शोधायला सुरुवात केली. बरेच जॉब इंटरव्ह्यू मी देत होतो, परंतु मला ॲक्च्युली प्रॉपर जसा पाहिजे तसा जॉब मिळत नव्हता. मी छोटी कंपनी बघत होतो जेणेकरून मला तिथले अनुभव घेता येईल. मग असंच एका कंपनीमध्ये मी 3-4 वेळा जाऊन आलो होतो. छोटी कंपनी होती, आणि जेव्हा माझी 5वी व्हिजिट तिथे होती त्याच्या आधी मला प्रत्येक वेळा सांगितलं होतं की सध्या आमच्याकडे जॉब नाही आहे. तरी मी फोन पण करायचो आणि स्वतः डायरेक्ट जायचो. असंच मी 5व्या वेळा गेलो त्यावेळेला ते म्हणाले आताही आमच्याकडे जॉब नाही आहे, पण तुला आम्ही नक्की कळवू. पण त्याच वेळा त्यांचं मी बघितलं की ते थोडेसे घाईमध्ये होते, ते गडबडीत होते, कारण त्यांना एक वस्तू त्यांच्या एका प्रोजेक्ट साईटला पाठवायची होती, आणि ज्या माणसावर पाठवायची होती तो माणूस वेळेवर आला नव्हता. मग ते कशी पाठवायची या विवंचनेमध्ये होते. आणि त्यावेळी मी सांगितलं, सर तुम्ही मला सांगितलं तर मी ही वस्तू घेऊन जातो,
आणि तिथेच माझं तुम्ही कामही बघा, माझं काम आवडलं तर मला कंटिन्यू करा, अदरवाईज मला आठवड्यात 10 दिवसानंतर रिटर्न करा, असंही मला पैसे नको आहेत, पैशाची काही माझी मागणी नाही आहे. आणि त्यांना ते माझं प्रस्ताव आवडला आणि माझा पहिल्या जॉबची सुरुवात झाली. त्यांची प्रोजेक्ट साईट महाडला होती. मी बिलकुल विचार न करता दुसऱ्याच दिवशी सकाळी मॉर्निंगला महाडला गेलो आणि ती वस्तू त्यांची तिथे दिली आणि त्याच्यानंतर माझ्या कामाला सुरुवात केली. तिथे फार अडचण होती, राहण्याची रूमसुद्धा अतिशय छोटी रूम होती, बाजूलाच दारूचा अड्डा होता, त्यामुळे फार डिस्टर्बन्स होता आणि अतिशय छोट्याशा गावामध्ये आम्ही राहत होतो, कोणत्याच सोयीसुविधा नव्हत्या. परंतु मला तिथे शिकायचं होतं, त्यामुळे मी काम अतिशय मेहनतीने केलं. तिथेच दुसरा एक इंजिनियर होता, तिथली व्यवस्था बघून जी त्यांच्या कंपनीने त्यांना पाठवलं होतं तिथे, ती व्यवस्था बघून तो तिथे राहायला त्याने नकार दिला आणि तो निघून गेला. आणि मी राहायचं कंटिन्यू करतोय म्हटल्यावर कंपनीला सुद्धा गरज होती कोणाची, तर माझा जॉब तिथे कंटिन्यू झाला आणि तिथे मी सगळी कामं केली. मी भले इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं होतं, परंतु सगळं काम स्वतःने हाताने केल्याशिवाय कळत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः हाताने करायला पाहिजे, वडिलांची शिकवणूक होती त्याप्रमाणे मी प्रत्येक काम तिथे हाताने केलं. मग इलेक्ट्रिशियनचं काम असेल, फिटरचं असेल, टेक्निशियनचं असेल, ती सगळी कामं मी 2-3 महिन्यात केली आणि माझा कामसुद्धा मी पूर्ण मनापासून करत असल्यामुळे निश्चितच कंपनीच्या मॅनेजमेंटचं सुद्धा माझ्यावर माझं काम त्यांना आवडलं आणि त्याच्यामुळे आणखी पुढच्या साईटला त्यांनी मला निश्चितच पाठवलं. परत तुला कंटिन्यू करायचं आहे की आम्ही तुला ठेवतोय, असा नाही, असा विषयच निघाला नाही आणि तो माझा जॉब चालू राहिला. आणि पुढे 2 वर्ष मी तिथे कंटिन्युअस काम करत होतो, वेगवेगळ्या प्रोजेक्टला करत होतो, वेगळ्या लोकेशनला करत होतो, वेगवेगळे डिफरंट चॅलेंजेस येत होते आणि मी शिकतही जात होतो. माझा प्लॅन होता की पुढे ॲटलिस्ट आणखी 2-3 वर्ष शिकावं, जेणेकरून एक 4-5 वर्षाचा अनुभव झाल्यानंतर मी माझा व्यवसाय सुरू करीन. परंतु त्याच वेळा असं एक घटना घडली की त्याच कंपनीमध्ये काम करणारे जे माझ्यापेक्षा बरेच सिनियर होते, 8-10 वर्षाने सिनियर होते, 8-10 वर्षापासून कंपनीत काम करत होते, त्यांनी सांगितलं की त्यांची खूप तयारी झालेली आणि त्यांना बिझनेस करायचा आहे, तर तू आमच्याबरोबर जॉईन होशील का. परंतु मी विचार केला की बाबा मला हे का बोलवत आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही तर एवढे सगळे अनुभवी आहात, मार्केटिंगचा तुम्हाला अनुभव आहे, एक्झिक्युशनचा सगळा अनुभव आहे, तर मला का बोलवतात. त्यांनी सांगितलं की आम्हाला सध्या जॉब सोडता येणार नाही, तर तू नेहमी सांगत असतो की तुला बिझनेस करायचा आहे, म्हणून आमच्या डोक्यात आलं की तू जर जॉब सोडायला तयार असेल तर तुला आम्ही पार्टनर म्हणून घेऊ. तर माझ्याही डोक्यात विचार आला की हरकत नाही, कारण की मला एनिवे बिझनेस करायचा आहे. आणि हे लोक 3 जण होते, त्यातला एक जण हा एक ऑलरेडी त्यांचा खूप इस्टॅब्लिश बिझनेस होता, त्यांचं एक एअर कंडिशन इस्टॅब्लिश ऑफिस होतं, एम्प्लॉईज होते आणि तो त्यांना ह्या दोघांना, एक मार्केटिंगचा आमचा मॅनेजर आणि एक एक्झिक्युशन प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणू शकता, ते दोघं जण आणि हा जो ज्याचा ऑलरेडी सगळं इस्टॅब्लिश व्यवसाय आहे, 3 जण मिळून ते पार्टनर झालेले होते आणि चौथा पार्टनर म्हणून त्यांनी मला घेतलं. आणि इस्टॅब्लिश सगळा सेटअप असल्यामुळे तसं त्यांना विशेष काही करायचं नव्हतं, डायरेक्ट मार्केटिंगला सुरुवात करायची होती. परंतु त्यांची कोणाची रिस्क घ्यायची तयारी नव्हती, म्हणजे जॉब सोडून डायरेक्टली यायची तयारी नव्हती. तर ते 6 महिने बघणार होते की कसा व्यवसाय चालतो आणि किती ऑर्डर मिळतात आणि त्याच्यानंतर ते जॉब सोडणार होते. परंतु नंतर मग मी माझं काम चालू केलं, माझे कार्ड बनवले, कंपनी पण फॉर्म झाली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही बनवली आणि त्यावेळेला काम करत असताना भरपूर मेहनत घेतली. मीही मार्केटिंगसाठी खूप खूप फिरलो आणि परंतु मलाही मार्केटिंगचा अनुभव नव्हता. मी पहिल्यांदा मार्केटिंग करत होतो. मार्केटिंगच काय, मला कोणत्याही ऑफिसच्या कामाचा काहीच अनुभव नव्हता. कारण की मी 2-2.5 वर्ष जे काही मी काम केलं होतं ते पूर्ण साईटवरती, प्रोजेक्टवरती काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे डिफिकल्टी तर येत होत्या, परंतु एकही ऑर्डर आम्हाला मिळाली नाही. आणि ऑफकोर्स माझे जे बिझनेस पार्टनर जे होते आमचे, त्यांना मोठ्या कामांची अपेक्षा होती, कारण की त्यांचा सेटअप तसा होता आणि एकही काम मिळालं नाहीमुळे त्यांचा थोडासा कॉन्फिडन्स डळमळीत होत गेला. मग आमचे दोन्ही पार्टनर जे कंपनीत माझ्याबरोबर आलेले होते, त्यांनी सांगितलं की आता आम्हाला दुसऱ्या अपॉर्च्युनिटी मिळत आहेत, ज्या चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. एका पार्टनरला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला, दुसऱ्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळाला. ते म्हणाले आता आम्हाला सोडता येणार नाही, कारण आम्हाला खूप चांगला जॉब मिळालेला आहे, तर आता आम्हाला पुढे कंटिन्यू करता येणार नाही. तर ते जे ऑलरेडी जे बिझनेसमॅन आहेत ज्यांच्याबरोबर आपण घेतलंय त्यांच्याशी बोलूया. आमची मिटिंग झाली. ते म्हणाले की बाबा मी इथे पार्टनर बनलोय, हे दोघं जण खूप एक्सपिरियन्स होते, त्याच्यामुळे मी पार्टनर बनलोय, तू तर खूप नवीन आहेस, तर तुझ्याबरोबर मी काही कंटिन्यू करू शकत नाही. परंतु आधीच मी त्यांच्याशी बोलणी करून घेतली होती की मी जॉब सोडून येईल, पण मी मागे हटणार नाही, तर मला तुम्हाला सपोर्ट द्यावा लागेल. त्यावेळेला ते सगळे हो बोलले होते. परंतु आता अशी कंडिशन आली, हे कोणीही माझा साथ द्यायला तयार नव्हते आणि जेवढे काही खर्च केला होता, जे काही मला वाटतं 15-20 हजार रुपये माझे गेले असतील, जे फिरण्यामध्ये, कार्डमध्ये, व्हिजिटिंग कार्ड असतील, आमचे लेटर हेड्स वगैरे असतील त्याच्यामध्ये, ते सगळे माझे होते. आणि
त्यांनी जेव्हा माघार घेतली तेव्हा मग ज्या बिझनेसवाला पार्टनर होता त्यानेही मला सांगितलं, बाबा मी तुझं बघितलं, तुझी घरची परिस्थिती बघितली, तुझ्या वडिलांना पण मी मागे एकदा भेटलो, तर तुमच्या परिस्थिती अशी नाही की तू बिझनेस करू शकशील, तुला याच्यात आताशी तर तू फक्त सुरुवात आहे, 15-20 हजार रुपये गेलेत, तुझा आणखी बिझनेस करशील तर तुला बिलकुल आणखी तुझं वडिलांचे सुद्धा पैसे घालवशील, तुझ्याकडे तर पैसे नाहीच आहेत. आणि माझा अनुभव सांगतो, कारण की त्यांना ऑलमोस्ट त्यांचं 25 वर्षाचा बिझनेसमधला अनुभव होता. ते म्हणाले की तुला बिझनेस जमणार नाही आणि तुझं बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही, लहानपणापासून तू ज्या घरात राहिलेला आहेस की तुझी फॅमिली यांचं बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही आहे, परत तू मराठी बॅकग्राऊंडमधून आलेला आहेस, मराठी लोकांना असंही बिझनेस इझिली समजत नाही आणि तुझं मी आता बघतोय एवढ्या दिवसात तू मेहनत जरूर घेतोयस परंतु तुला यश मिळालेलं नाहीये, तर तू पण बंद केलेला बरं राहील. त्यांनी मला बराच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि क्लिअर सांगितलं की तू बिझनेस केला तर तू निश्चितपणे डुबणार. पण तरी मी ऐकत नाही. त्यावेळेला ते मला म्हणाले की तरी पण तुला करायचं असेल तर पुढे 1 महिना 1.5 महिना मी तुला ह्या ऑफिसमध्ये सकाळी 9च्या आतमध्ये आणि संध्याकाळी 6च्या नंतर तू ऑफिसमध्ये 1-1 तास येऊ शकतोस आणि तुला काय ऑफिसमध्ये कोणाचे कॉल आले, फोन आला तर मी तुला मेसेज देईन आणि त्याच्यानंतर तोपर्यंत तुला तुझी व्यवस्था करावी लागेल, दुसरं ऑफिसची अरेंजमेंट करावी लागेल. आता हे मोठं कठीण काम होतं माझ्यासाठी, पण तरी मला ऑप्शन नव्हतं आणि मी आता जास्त त्वेषाने आणि जास्त जोशाने ठरवलं होतं की आता कोणत्याही परिस्थितीत यांना सक्सेस होऊन दाखवायचं. कारण की मराठी माणसाला जमणार नाही, तुझं बॅकग्राऊंड नसल्यामुळे जमणार नाही, ही गोष्ट मला पटणारी नव्हती. आणि त्याच्यानंतर मी वडिलांशी बोललो, वडिलांचाही मला पूर्ण सपोर्ट होता. त्यांनी मला आणखी एक 20,000 रुपये दिले. आधीचे पैसे माझ्याकडे साचलेले पैसे होते, जे मी 2 वर्ष काम केलं होतं, त्याचे एक 15-20 हजार रुपये होते, ते तर मी सगळे खर्च केले होते. मग वडिलांनी मला आणखी त्यांच्याकडचे 20,000 रुपये दिले आणि मग मी ऑफिस शोधायला सुरुवात केली. परंतु ऑफिसचे रेंट एवढं होतं की ते मला परवडणार नव्हतं. 2 महिन्यामध्येच माझं सगळे पैसे संपले असते. परंतु लकीली एक आंब्याचं गोडाऊन माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मला दिसलं आणि ते आंब्याचं गोडाऊन तसं फक्त 3-4 महिने त्याच्यात आंब्याचा सीझन असताना फक्त ते चालायचं आणि बाकीच्या वेळेला खाली असायचं. मी त्या मालकाशी बोललो आणि त्यांना म्हटलं, बाकीच्या मला तुम्ही हे गोडाऊन जर तुम्ही मला रेंटवरती दिलं, तुमच्या आंब्याच्या पेटीच्या इथे असंही कोणी नसतं, तर त्यावेळेला मी तिथे एक टेबल टाकून बसेल आणि बाकीचा वेळ पण मला ते ऑफिस म्हणून यूज होईल आणि तुमचा बिझनेसला सुद्धा काही हरकत डिस्टर्ब नाही आणि मी तुम्हाला आणखी पैसे सुद्धा देईल रेंट. तर त्यांनाही तो प्रस्ताव पटला आणि त्यावेळेला असं होतं की आता इझिली जसे फोन मिळतात त्यावेळेला फोन मिळायचे नाही. एक फोन घ्यायचा झाला की 10-10 वर्ष 15-15 वर्ष वाट बघावी लागायची, वेटिंग पिरियड होता आणि त्या आंब्याच्या गोडाऊनमध्ये फोन होता म्हणूनच ते ऑफिस म्हणून मी स्वीकारलं. कारण माझ्या घरीही फोन नव्हता, त्यामुळे कम्युनिकेशन कसं करणार आणि बिझनेस करायचं म्हटलं तर कार्ड जर दिलं तर कॉन्टॅक्ट कोणी आपल्याला कसं करणार. म्हणून मग तिथून माझा व्यवसाय सुरू झाला. तेव्हा मी माझी ती आधीची कंपनी बंद केली आणि नंतर मिराज इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिसेस नावाने माझा प्रोप्रायटरी कंपनी सुरू केली. सुरुवातीला निश्चितच भांडवल माझ्याकडे काहीच नव्हतं आणि त्याच्यामुळे मोठं काम कोणतीही घेण्याच्या कंडिशनमध्येही नव्हतो मी आणि असंही माझ्याकडे काही एक्सपिरियन्स नव्हता. माझं वय त्यावेळेला फक्त 22 वर्ष होतं. ते एवढा कमी अनुभव असलेला आणि छोटा दिसणाऱ्या मुलाला कोणीही कोणतं मोठी जबाबदारी इझिली देत नाही आणि त्याच्यामुळे छोटे छोटे कामं करायला सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेला बऱ्याच मोठ्या कंपन्यांना टेस्टिंगची वगैरे कामं करायला लागायची, इन्स्ट्रुमेंट टेस्टिंग करायची असायची, त्यांचे कॅलिब्रेशन करायचं असायचं आणि मी टेक्निकली मात्र साऊंड होतो. मी ऑलरेडी 2 वर्षामध्ये भरपूर काही शिकलो होतो. मला वाटतं मी एवढं काम केलं होतं की जे 10 वर्षात लोक शिकणार नाही ते मी 2 वर्षात शिकलो होतो आणि त्याच्यामुळे ती स्वतः कामं मी करू शकत होतो. त्यांनाही कॉन्फिडन्स होता कारण माझं टेक्निकल नॉलेज बघितल्यावर कोणी मला ते कामं द्यायची. ऑफकोर्स ती कामं खूप छोटी होती, 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये अशी छोटी छोटी कामं मी करत गेलो आणि त्याच्यानंतर मात्र मला प्रोजेक्ट करायचे होते, मला कंपनीला मोठं करायचं होतं, माझं व्हिजन होतं प्रॉपर आणि ही छोटी कामं करत असताना मी ते करू शकणार नाही याची मला कल्पना होती. त्यामुळे मी माझा सर्च चालू ठेवला. अशाच एका कंपनीमध्ये महाडमध्ये मी मार्केटिंग करत असताना मला तिथे दिसलं, मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे प्रोजेक्ट आहे पण तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आणि हा प्रोजेक्ट जरी छोटा असला तरी तो तू करू शकशील याची आम्हाला गॅरंटी नाही आहे. आणि त्यांची पण प्रॉब्लेम मला समजला कारण की तो प्रोजेक्ट एवढाही मोठा नव्हता की बाकी इस्टॅब्लिश कंपन्या ते काम करतील आणि एकदम छोटाही नाही की ते कोणालाही त्यांनी देऊन टाकावं. म्हणून त्यांनी सांगितलं मला की ह्या प्रोजेक्टसाठी लागणारे बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय क्वांटिटी लागणार हे जर तू प्रोजेक्ट बघून सांगू शकलास तर तुला निश्चितच आम्ही हे काम देऊ. मी 1 दिवस पूर्ण दिला आणि तिथे किती केबल लागेल, किती इन्स्ट्रुमेंट्स कशा कुठे लावता येतील, बाकीचे आयटम्स काय काय लागतील, हार्डवेअर काय काय लागेल ह्याची लिस्ट काढून दिली आणि ते बघितल्यावर तिथले जे मॅनेजर होते त्यांना त्याचा कॉन्फिडन्स आला, तिथल्या जनरल मॅनेजरना आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुला हे काम देऊ शकतो, ते रिझनेबल तुझी प्राईस सांग. त्यामुळे माझी प्राईस दिलं आणि त्यावेळेला मला पहिलं एक काम मिळालं. ऑफकोर्स ते काम फार मोठं नव्हतं, एक 40-50 हजाराचं काम होतं, परंतु तो काम मिळाल्यानंतर मला आणखी एक कॉन्फिडन्स आला. त्याच्यात नंतर असेच छोटे आणखी 1-2 कामं मी घेतली. त्याच वेळेला या बिझनेसचं कामं चालू असतानाच माझं लग्नही जमलं.
मग तीही एक जबाबदारी होती. पण वडिलांनी मला त्याला सपोर्ट दिला की तुला अजून सध्या घरची काही बघायची गरज नाही आहे, तर तू तुझ्या कामामध्ये लक्ष ठेव. आणि परंतु त्याच नंतर माझ्या आईची तब्येत बिघडली. आईला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यामुळे आईची ट्रीटमेंट सुरू झाली. आईची केमोथेरपी सुरू होती. आईला दवाखान्यात जावं लागत होतं. वडील कंटिन्युअस त्याच्यामध्ये बिझी होते. परंतु आईने मला सांगितलं होतं की तू तुझं कुठेही लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नको. आपल्याला आपलं काम करत राहायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत माघारी घेऊ नको जे घेतलंय त्यात. तू बिझनेस करतोय, जो माघार घेतो, जो पळतो काम सोडून, त्याला पळणाऱ्याला जमीन सुद्धा कमी पडते. त्यामुळे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कंटिन्यू करायचं. आणि त्याचप्रमाणे मी माझा व्यवसाय पुढे कंटिन्यू करायचा निर्णय घेतला. आणि ते काम झाल्यानंतर 97ला मला आठवतं की रिलायन्स इंडस्ट्रीजचा खूप मोठा प्रोजेक्ट जामनगर येथे येत होता. आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यावेळेला प्रायव्हेट सेक्टरमध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट हा पहिल्यांदा होता. त्यामुळे पूर्ण भारतामध्ये चर्चा होती. ऑफकोर्स एवढा मोठा प्रोजेक्ट म्हटल्यावर आम्हाला तिथे काही काम मिळण्याची शक्यता नव्हती, कारण की माझा तसा काही अनुभव नव्हता. छोट्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा काम मिळायला आम्हाला डिफिकल्ट होतं. परंतु तिथे दुर्दैवाने एक खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये खूप जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे नुकसान झालं. बरेच लोकांची मृत्युमुखी पडले, बरेच जनावर मृत्युमुखी पडले. आणि एवढी हानी झाली की तिथे सगळं तहस नस झालं. त्याच्यामुळे तिथले लोक सगळे पळून गेले. साईट बंद झाली. आणि तो त्यांचे जे धीरूभाई अंबानींना तो प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत कंप्लीट करायचा होता, लगेच स्टार्ट करायचं होतं काम. 1-1.5 महिने प्रोजेक्टवर काहीच काम झालेलं नव्हतं आणि त्यांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला परत काम करायला सांगितलं. परंतु लोकांची हिंमत नव्हती, जे ऑलरेडी बघून गेले होते कंडिशन तिथली. त्यामुळे काही लोकांनी सुरुवात केली, काही लोक येऊ शकत नव्हते, माणसं यायला तयार नव्हते. तिथे रोगराई खूप पसरली होती. बरेच जनावरं मरून पडलेले होते. पाणी सगळीकडे साचलेलं होतं आणि त्या बऱ्याच रोगराईमुळे सुद्धा माणसं तिथे यायला तयार नव्हती. आणि असंच एका मोठ्या कंपनीने एक कॉन्ट्रॅक्ट तिथे घेतलेलं होतं रिलायन्सचं. आणि त्याच्यातला एक पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशनचा सब कॉन्ट्रॅक्ट केला होता. आणि ज्या एजन्सीला सब कॉन्ट्रॅक्ट केला होता ते मात्र परत यायला तयार नव्हते. आणि आता यांना कोणत्याही परिस्थितीत काम चालू करणं आवश्यक झालं होतं. आणि जेव्हा मी कंपनीत काम करत होतो, माझा जॉब करत होतो, त्यावेळेला मी कॅडबरीमध्ये मालनपूरला एक मोठा प्रोजेक्ट केला होता आणि तिथे मी इन्चार्ज होतो. तर तिथल्या जे मॅनेजर होते त्यांनी माझं नाव, ते त्या एकमेकाला ओळखत होते, त्यामुळे त्यांनी माझं नाव त्यांना सांगितलं की बाबा हा मुलगा काम करू शकतो, त्या स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे, तर तुम्ही त्याला अप्रोच करू शकता. मग त्यांनी मला सांगितलं की तू बाबा आमचं काम आहे जामनगरला, तू करू शकशील का, तू आधी करू शकशील का ते जाऊन बघ. त्यांनी मला सांगितल्यावर मी लगेच तिथे गेलो, काम बघितलं. मी त्यांना सांगितलं मी करू शकतो, हे काम करू शकतो म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं लगेच चालू कर. पण मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे सेटअप नाही आहे, पण मी काम करू शकतो. त्यांनी मला सांगितलं सुरुवातीला तुला आम्ही ॲडव्हान्स वगैरे देऊ, तर तू काम मात्र कर. माझ्यासाठी ती खूप मोठी चॅलेंज होती. माझ्या कंपनीचा त्यावेळेचा टर्नओव्हर होता 3 लाख रुपये आणि ते काम होतं 1 करोड रुपयाचं. माझ्याकडे काम करणारे लोक होते फक्त 6-7, म्हणजे 2-3 वर्ष मला झालेले आणि 6-7 लोक माझ्याकडे कामाला होते. आणि त्या प्रोजेक्टला लागणार होते साधारण 400-450 लोक. आणि तरीही ती रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी, ती आव्हान मी स्वीकारलं. आणि ते काम सुरू केल्यानंतर निश्चितच जसं बाकीच्यांना प्रॉब्लेम येत होता, मलाही खूप मोठे प्रॉब्लेम आले. कारण की तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की जेव्हा मी तिथे 100 माणसं पाठवत होतो त्यातले 25-30 माणसं आजारी कंटिन्युअस राहत होते. कोणते ना कोणते 25 माणसं आजारी राहत होते, कारण की तिथे वेगवेगळे साथीचे आजार पसरलेले होते. आणि क्लायंटचं प्रेशर खूप होतं. प्रचंड प्रेशरमध्ये डे नाईट काम करावं लागत होतं. त्यामुळे ओव्हरटाईममध्ये आमचे पैसे खूप जात होते. परंतु एक जे मला ऑलरेडी लहानपणापासून शिकवत आले होते की कोणतंही काम घेतल्यानंतर पळून जायचं नाही, सोडायचं नाही. आणि अशाच प्रकारे तेही काम पूर्ण चिकाटीने, जिद्दीने, गरज पडली तिथे 8-8 दिवस तिथे थांबून सुद्धा ते आम्ही कंप्लीट केलं. परंतु कंप्लीट केल्यानंतर खूप प्रॉब्लेम आले. ते एवढं सोपं नव्हतं, कारण की त्याला प्रचंड पैसे लागत होते. 400 माणसांचा पगार द्यावा लागत होता. बऱ्याच वेळा असं झालं की पगारासाठी स्ट्राईक झाले आणि मी जिथून जमेल तिथे पैसे उभं करत होतो. त्यामुळे मला लक्षात आलं की ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा केली होती त्या लोकांनी मला कोणीही पैसे दिले नाही. बँकेकडने पण मी गेलो, परंतु बँकेला तारण राहण्यासाठी किंवा गॅरंटर राहण्यासाठी माझ्यासाठी कोणी रेडी नव्हतं, कारण की लोकांना कळून जातं की यांच्याकडे आता सध्या ऑलरेडी हा प्रॉब्लेममध्ये आहे. तर त्यावेळेला सुद्धा कोणी मला सपोर्ट केला नाही. परंतु मग प्रायव्हेटमधून मी इंटरेस्टने पैसे घेतले. वडिलांनी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमधून जी लोक होती त्यांच्याकडनं पैसे जमा करून दिले. आणि ज्या वेळा असे 2-3 वेळा प्रसंग आले की मी साधारण 2-2.5 लाख रुपये मी लोनने घेतले आणि सॅलरी केली आणि प्रोजेक्ट कंप्लीट केला. एक वेळ अशी आली की सगळं लोन देण्याचे सुद्धा कोणी, इंटरेस्टने पैसे देण्यासाठी सुद्धा कोणी राहिले नाही.
कारण की ऑलरेडी भरपूर लोकांकडे घेऊन झालं होतं. मग त्यावेळेला मिसेसचं माझं लग्न झालेलं होतं, त्यांच्याकडे नवीनच लग्न झालेलं असताना सुद्धा माझ्या मिसेसने त्यांचे सगळे दागिने वगैरे हसत दिले आणि ते मी दागिने गहाण ठेवून जे काही पैसे जमले ते सुद्धा आम्ही त्याच्यात टाकले आणि अशा प्रकारे तो प्रोजेक्ट कंप्लीट केला. तो प्रोजेक्ट कंप्लीट केल्याने भले फायनान्शियली माझं नुकसान झालं आणि तो नुकसान एवढं प्रचंड होतं, एवढं लोन माझ्यावर होतं की वडिलांचं जे काही एकच घर वडिलांकडे होतं तेच विकलं तरी सुद्धा ते पूर्ण लोन परतफेड होऊ शकली नसती. पण तरी पण वडील कॉन्फिडन्स होते. वडील म्हणाले की मी गरज पडली तर हे विकून पण टाकू, पण तू कंटिन्यू कर. आणि मला सुद्धा एकाही क्षणी असं वाटलं नाही की मी पुढे आणखी करू शकणार नाही किंवा हे लोन एवढं मोठं आहे की मी त्याच्या खाली दबून जाईल. मला पण स्वतःमध्ये कॉन्फिडन्स होता. आमच्या घरात वातावरण सुद्धा तसं काही नव्हतं. इव्हन माझी मिसेस सुद्धा जेव्हा दागिने द्यायला गेलो तेव्हा सुद्धा आम्ही अतिशय बिलकुल टेन्शन नसताना आम्ही दागिने गहाण टाकले. तेवढा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता. आणि ते काम कंप्लीट झाल्यानंतर नंतर एवढं आमचं नाव झालं मार्केटमध्ये, सगळीकडे आमची कंपनीला ओळखू लागले लोक. त्यामुळे आणखी बाकीची कामं मिळत गेली आणि म्हणता ते बाकीचे लोन होतं ते लगेच 6-8 महिन्यात 1 वर्षामध्ये आम्ही ते कंप्लीट करून टाकलं. त्यानंतर आणखी मला बाकीची दुसरी कामं मिळाली. एक असंच काम श्रीलंकेमध्ये काम होतं, लार्सन अँड टुब्रोला ते काम मिळालेलं होतं आणि त्यांचं काम इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनचं तिथे करायला खूप लोक खूप जास्त पैसे मागत होते. कारण की तिथे लिबरेशन टायगर्स तामिलीलम यांची संघटना होती आणि ती खूप ॲक्टिव्ह होती. त्यावेळेला नुकतंच तिथल्या प्रेसिडेंट श्रीलंकेचे त्यांचा बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झाला होता आणि त्या बाजूलाच ती साईट होती, जवळच तो प्लॅन्ट होता. आणि मग त्यांनाही आम्ही जामनगरमध्ये काम करत असताना LNTला सुद्धा त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी आम्ही सपोर्ट केला होता. त्यांचंही काम तिथे केलं होतं हे काम करत असतानाच. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, म्हणाले की तुम्ही कराल का. त्यांनी मला बजेट विचारलं आणि माझं बजेट त्यांना अपेक्षेप्रमाणे होतं. मग त्यांनी ते काम आम्ही घेतलं आणि ती अपॉर्च्युनिटीला आम्ही ग्रॅब केलं. माझा अंदाज बरोबर होता की तामिळ लोक जे लिबरेशन टायगर्स आम्हाला का त्रास देतील आणि तसंच झालं. आम्ही भारतीय होतो म्हणून तामिलीलमचा आम्हाला काही एक त्रास झाला नाही, उलट ते आम्हाला सपोर्टच करत होते. आणि लोकल सिंहली लोकांचा सुद्धा आम्हाला त्रास झाला नाही कारण की आम्ही तमिळ नव्हतो म्हणून, कारण आम्ही मुंबईचे होतो. त्यामुळे दोघींकडनं आम्हाला कोणताही त्रास नव्हता. ते प्रोजेक्ट पण आम्ही सक्सेसफुली कंप्लीट केला. त्याच वेळा त्यांचा लोकल कॉन्ट्रॅक्टर होता इलेक्ट्रिकलचा, त्याचं काम प्रॉपर चालू नव्हतं, त्यामुळे त्याचंही काम पार्टली काम आम्हाला दिलं. सुरुवातीला आम्ही थोडाच पार्ट त्यांनी आम्हाला कामाचा दिला होता, पण आमचं सुरुवातीचं काम व्यवस्थित बघून आम्हाला पूर्ण प्रोजेक्टचं काम त्यांनी दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण गल्फमध्ये LNTची भरपूर कामं केली. म्हणजे आम्ही अबुधाबीला केलं, दुबईला केलं, बहरीनला केलं, सौदी अरेबियाला केलं, कतारला केलं, ओमानला केलं, सगळीकडे कामं आम्ही केली. नंतर आम्ही आफ्रिकेमध्ये कामं केली. जिथे जिथे प्रॉब्लेम असेल, लोकांना भीती वाटायची, जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे जाऊन आम्ही कामं केली. म्हणतात ना डर के आगे जीत आहे. अशाच प्रकारे आसाममध्ये त्यावेळेला लोक फार कमी जायचे, कारण की आसाममध्ये सुद्धा त्यावेळेला आताची जशी कंडिशन आहे तशी नव्हती, अस्थिर असायची, थोडीशी भीती असायची. त्यावेळेला तिथे जाऊन आम्ही कामं केली. नंतर नायजेरियामध्ये आम्ही कामं केली. सौदी अरेबिया सुद्धा फार डिफिकल्ट कंडिशन होती, डिफिकल्ट लोकेशन होतं. मग सौदी अरेबियामध्ये सुद्धा आम्ही काम केलं. नुसतं कामच केलं नाही. एक वेळ अशी आली की आमची फॉरेनमधला व्यवसाय एवढा जास्त होता की भारतामध्ये जेवढी आम्ही कामं करत होतो त्याच्यापेक्षा जास्त कामं आम्ही गल्फमध्ये करत होतो, सौदी अरेबियामध्ये करत होतो. परंतु नंतर आम्ही सौदी अरेबियामध्ये जास्त कामं वाढल्यानंतर आम्ही आमची स्वतःची दुसरी कंपनी फॉर्म केली. मिराज अरेबिया म्हणून आमची लोकल कंपनी होती तिथे, आणि तिचा बिझनेस आमच्या भारतातल्या कंपनीपेक्षा पण जास्त होता. परंतु एकदा झालं की माझा जो पार्टनर होता त्याने मला न कळत आमचे 1 मिलियन सौदी रियाल अकाउंटमधून काढून घेतले आणि ते मला नंतर कळलं. पण त्याच्यानंतर मला त्याच्यावर विश्वास राहिला नाही. म्हटलं कंपनी आणखी वाढल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही तो व्यवसाय तिकडचा दुबईचा बंद केला. ऑफकोर्स तो दुबईचा व्यवसाय आता खूप वाढलेला राहिला असता, खूप वाढला असता, कारण तिथे स्कोप खूप होता. ऑफकोर्स तो आम्ही परत निश्चितच सुरू करू. परंतु ज्याने एकदा ट्रस्ट ब्रीच केलं की त्याच्याबरोबर कंटिन्यू करायचं नाही, कारण की नंतर त्याला अर्थ राहत नाही, म्हणून आम्ही तो तिथला व्यवसाय बंद केला. आता अशी कंडिशन आहे की आमचा व्यवसाय पूर्ण भारतामध्ये असं कोणतं स्टेट नाही की जिथे आमचं काम चाललेलं नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये आमचे प्रोजेक्ट वेगळ्या ठिकाणी चालू आहेत. व्यवसाय आमचा अतिशय उंचीवरती आहे. जो एक 10 बाय 10च्या रूममध्ये मी राहत होतो, आता आमची 5 मजल्याची स्वतःची बिल्डिंग आहे ठाण्यामध्ये. आणि संपूर्ण भारतामध्ये मला सांगायला आवडेल की आम्ही इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन हे दोन्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या पहिल्या 5 ते 10 कंपन्यांमध्ये आमचा नंबर लागतो. सर्व मोठ्या कंपन्या, जेवढ्या काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतील, प्रायव्हेट कंपन्या असतील, त्या कंपन्यांमध्येची सगळी कामं आम्ही करतो. आता सुद्धा आम्ही ओमानमध्ये सुद्धा आम्ही एक मोठा प्रोजेक्ट करतो आहोत.
टाटासाठी आम्ही मोठे प्रोजेक्ट करत आहोत. आता माझी मुलंसुद्धा माझ्याबरोबर व्यवसायामध्ये आलेली आहेत आणि ज्या प्रकारे सध्या भारताची कंडिशन आहे आणि जेवढं भारताची ग्रोथ चालली आहे त्याप्रमाणे दिसल्यानंतर मला दिसतंय की आमचा व्यवसाय पुढच्या आणखी वर्षात मल्टीफोल्ड वाढेल. आणि एक व्यवसाय करत असताना माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं की कोणता पण देश जी प्रगती करतो ही बेसिकली देश प्रगती करत नाही, तर तिथली लोकांची प्रगती झाली की देशाची प्रगती होते. म्हणून प्रत्येकाने स्वतःची प्रगती केली तर स्वतःची प्रगती बरोबर आजूबाजूच्या लोकांची प्रगती होतेच, परंतु ज्या देशाच्या लोकांची प्रगती झाली तो देश निश्चितच प्रगती पथावर जातो. म्हणून आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायाकडे जर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, पूर्ण चिकाटीने व्यवसाय केला, पूर्ण जिद्दीने मेहनतीने काम केलं, तर मला खात्री आहे की आपली तर प्रगती होईलच, परंतु भारताची सुद्धा प्रगती होईल आणि भारत निश्चितच शक्तिशाली आणि महाशक्तिशाली देश बनेल आणि प्रगतिशील राष्ट्र लवकरच बनेल. मला इथे बोलवल्याबद्दल E3चं मी आभारी आहे. अविनाश सरांचा मी आभारी आहे की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली, माझा मेसेज लोकांपर्यंत जाण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. निश्चितच आता जी नवीन पिढी आहे, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांनी एक उत्तुंग ध्येय समोर ठेवावं की आपल्या भारताची प्रगती आपल्याला करायची आहे, आपल्या देशाची करायची आहे प्रगती, आपल्या राज्याची करायची, आपल्या शहराची करायची आणि त्याचबरोबर आपली प्रगती करायची आहे. कारण आपली प्रगती झाल्याबरोबर तुम्हाला देशाची प्रगती निश्चितच करता येईल आणि त्यासाठी बेसिक गोष्ट आहेत. मी जेव्हा माझा जर्नी बघतो तेव्हा मला दिसतं की माझ्याकडे काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीच नव्हतं. मी काही खूप हुशार विद्यार्थी नव्हतो, सगळ्यांपेक्षा मला जास्त मार्क्स मिळत होते असंही नव्हतं. फक्त मेहनत होती, चिकाटी होती, जे एकदा करायचं ठरवलं ते मी कंप्लीट करत होतो. माझी आवड जरी इतिहासामध्ये असली तरीसुद्धा मी व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात केला, ज्या क्षेत्र मला बिलकुल माहिती नव्हतं, इन्स्ट्रुमेंटेशन काय असतं किंवा टेक्निकल काय असतं हे माहिती नसताना सुद्धा त्या क्षेत्रात व्यवसाय मी केला. म्हणून मी खात्रीने सांगू शकतो की ज्याच्यामध्ये बर्निंग डिझायर असेल, खूप इच्छाशक्ती असेल की आपल्याला ज्या ठिकाणी आपण आहोत त्याला आपल्याला स्वतःची प्रगती करायची असेल, ही बर्निंग डिझायर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही काम करायला पाहिजे. तुम्ही चिटिंग करता कामा नये. प्रामाणिकपणे मेहनतीने काम केलं तर तुम्हाला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही.